नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पाकिस्तान मधून एक भयंकर केस रिपोर्ट झालेली आहे. ह्या केस खास उल्लेख अशासाठी करायचा की त्याच्यामध्ये त्यांचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इसाक डार यांचा नातूच इन्व्हॉल्व्ह झालेला आहे असं दिसून येतंय. अर्थातच एवढी मोठी खळबळजनक जर का घटना असेल तर मग त्याचे पडसाद भारतीय माध्यमात का नाहीत, पाकिस्तानी माध्यमात फारसे का नाहीत, हे प्रश्न तुमच्या मनात येतील. आता हे खळबळजनक प्रकरण काय आहे, त्याच्यामध्ये दोन महिला ज्या आहेत या परदेशी महिला आहेत. त्यातली एक आहे डच आणि दुसरी आहे व्हेनेझुएलाची. तर त्यांचं नाव ऍस्ट्रिड गॅब्रियल आणि स्टेफनी अशा या दोन महिला आता ह्या दारना भेटल्या कुठे हा प्रश्न. दार म्हणजे त्यांचा नातू मोहम्मद दार. त्यांना भेटल्या कुठे हा प्रश्न तुमच्या मनात येईल. तर त्या सांगतात की आमची भेट झाली सिंगापूरमध्ये एका मीटिंग साठी. दार यांचा नातू तिथे आलेला होता आणि ही मीटिंग कसली होती तर क्रिप्टो करन्सीच्या बिझनेसशी संबंधित काहीतरी ही मीटिंग होती. तिथे आमची ओळख झाली आणि दार या नातवानी आपले आणि उपपंतप्रधानासोबतचे फोटो दाखवले आपल्या मोबाईल वरती आणि त्या इम्प्रेस झाल्या एकदम. आणि त्यांनी आपली ओळख वाढवली आणि त्यांच्यावरती अतिशय चांगलं इम्प्रेशन पाडलं. त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट ऑक्टोबर 2025 ची. त्यानंतर त्यांनी ओळख वाढवत नेली. अधिकाधिक त्यांचा आपल्यावरती विश्वास बसेल असं वर्तन ठेवलं. पुढे तो युरोपामध्ये जाऊन त्या दोघींना भेटून सुद्धा आला आणि त्यानंतर त्यांनी एक प्रपोजल दिलं की तुम्ही पाकिस्तानात या, आपण एक क्रिप्टो डील करू म्हणून. दार यांच्या नातवाचं प्रपोजल ऐकल्यानंतर त्या दोघी महिला माहिती नाही त्यांना कसला लोभ झाला आणि त्या पाकिस्तानात पोहोचल्या. लाहोर विमानतळावर उतरल्यानंतर हे दार यांचे नातू त्यांना न्यायला आले. त्यांनी एका छान कारमध्ये त्यांना बसवलं आणि कारमध्ये त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही तुमचा कॉम्प्युटर आणलाय की नाही, कॉम्प्युटर आणलाय की नाही. आता त्या महिला आणि त्यांची काही प्रश्नोत्तर झाली असतील. पुढे पुढे त्यांनी त्यांना एका निर्जन रस्त्याने नेलं आणि असंच एकल पडलेलं घर होतं, बंद घर, त्याच्यामध्ये नेलं. तिथे नेल्यानंतर परिस्थितीमध्ये आमूलाग्र फरक झाला. म्हणजे त्या नातवाच्या सोबतचे आणखी काही गुंड तिथे पोहोचले. त्यांनी ह्या दोन महिलांना साखळ दंडाने बांधून ठेवलं पहिलं. आणि त्यांना वारंवार ते प्रश्न विचारायला लागले की तुम्ही पैसे काढा इथे. पैसे काढले नाही तर तुमची सुटका होणार नाही. आणि त्या गांगरून गेल्या अक्षरशः. गांगरून गेल्यानंतर त्या बधेनात त्याच्यानंतर त्यांच्यावरती बलात्काराचे प्रयत्न झाले. एक आणि दोन नाही, गँगरेप झाली असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी छुप्या रीतीने एक व्हिडिओ काढला आणि तो आपल्या आई-वडिलांना पाठवला. तेही लोक गांगरून गेले की गांगरून गेलेल्या आई-वडिलांनाही सुचेनासं झालं काय करायचं ते. दार यांच्या नातवाच्या प्रेशर खाली त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना एक मेसेज पाठवला की कृपा करा आणि आम्हाला पैसे पाठवा. आमची इथून अन्यथा सुटका होणार नाही. $1,00,000 मागणी केली गेली. $1,00,000. या महिला कसल्या प्रलोभनाने तिथे पोहोचल्या त्या कल्पना नाही. सरते शेवटी आई वडिलांनीच कुठून तरी पैसा उभा केला. ते पैसे पाठवले. दार यांचा नातू मग तिथे आला आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमचे पैसे मिळालेले आहेत. आता तुमची सुटका होईल आणि तुम्ही परत जाऊ शकता. मी तुमचं तिकीट काढलेलं आहे. त्या महिलांना 2 दिवस अशा तऱ्हेने जेरबंद ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्यांना एका गाडीत बसवलं आणि साहेब निघाले तिथून. त्याच्यानंतर त्या गाडीला अपघात झाला. तो अपघात झाल्यानंतर त्या गांगरल्या आणि तो खाली उतरला आणि तो निघून गेला तिकडून. आता ह्या दोन महिला त्या सावध झाल्या. त्यांनी त्या ऍक्सिडेंटचा फायदा घेऊन त्याही गाडीतून उतरल्या आणि त्या पळायला सुरुवात केली. आजूबाजूला जमलेल्या लोकांना त्यांनी तो सगळा प्रकार सांगितल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी काय करावं ते सगळं ऐकल्यानंतर तर त्यांनी आपल्या गाडीमध्ये बसवलं त्यांना आणि ते त्यांना एअरपोर्टकडे न्यायला लागले. एअरपोर्टकडे न्यायला लागल्यानंतर या महिला परत सावध झाल्या की नेमकं काय चाललेलं आहे. त्यांनी चालत्या गाडीतून शेवटी उड्या मारल्या, जखम झाली त्यांना.
दुखापत झाली आणि काही समजेना त्यांना काय करावं ते. त्याच्यानंतर लोकांनी फोन करून पोलीस बोलावले. तेव्हा त्या गाडीमध्ये, पोलीस गाडीमध्ये महिला अधिकारी आल्या म्हटल्यानंतर यांना हायसं वाटलं. त्या महिला अधिकारी त्यांना पोलीस ठाण्यावर घेऊन गेल्या. तिथे त्यांचं स्टेटमेंट लिहून काढलं गेलं आणि त्याच्यामध्ये हा सगळा उलगडा झाला. आणि त्यानंतर आता प्रत्यक्षामध्ये त्या महिला सुखरूप घरी पोहोचल्यात की नाही, त्याचा उल्लेख मी कुठे वाचला नाही. पाकिस्तान मधलाच एक पत्रकार आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करतो. त्यांनी या सगळ्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे क्रिप्टो डील जे आहे, हे अत्यंत हे केवळ या प्रकाराशी निगडीत नाहीये. अशा तऱ्हेने जवळ-जवळ 13-14 कोटी डॉलर हे त्यांचा गफला तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानमधल्या अत्युच्च व्यक्ती आणि त्यांचे आसपासचे संबंधित हे इन्व्हॉल्व्ड आहेत. ही सगळी जी डील्स आहेत ती दुबई मार्गे केली जात होती, असं त्या पत्रकारांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षामध्ये असं सांगितलं जातं, की पोलिसांनी सुद्धा चलाकी केली. त्यांनी ही केस लिहून घेताना त्यांनी फक्त क्रिप्टो गफल्याची, त्यांच्या बलात्काराचं काही नोंदणी झालेली नाही, असं सांगितलं जातं. दुसरीकडे सांगितलं जातं, पोलिसांनी त्यांची शारीरिक तपासणी केली, तेव्हा त्यांच्यावरती बलात्काराच्या केसला दुजोरा मिळाला. परंतु आता कल्पना नाहीये, की नेमकं पाकिस्तानमध्ये ते जे स्टेटमेंट लिहून दिलं गेलं, त्याच्यामध्ये त्यांनी आरोप कुठचे केले, पोलिसांनी त्याच्यावरती काय नेमकी कारवाई केली आहे आणि दार यांचा हा नातू आणि त्याचे काही साथीदार 4 का 5 साथीदार या सगळ्यांना आता अ, पोलीस कस्टडी दिली गेलेली आहे न्यायालयातर्फे. तर ही जी केस आहे ही अत्यंत महत्वाची आहे, की केवळ अशा प्रकारे हे लोक युरोपामध्ये जातात निरपुरी मुसलमान आणि तिकडे गँगरेप करतात आणि त्या गौरकाय युवतींना छळतात. म्हणून आपण अनेक केसेस वाचल्या. पण हे लोक अशा तऱ्हेने प्रलोभनं दाखवून आपल्या देशात आणून मला तर वाटतं, की त्या युवतींना कदाचित कल्पना नसेल पाकिस्तानच्या कायद्यानुसार अ, अशा तऱ्हेने हा जो बलात्कार झालेला आहे त्याच्यात महिलेच्या साक्षीदाराला कितपत महत्व आहे आणि कदाचित पोलिसांनी ते कारण होतं म्हणून फक्त क्रिप्टो नोंदवलंय का दोन्ही नोंदवलंय? ह्या सगळ्यावरती झगझगीत प्रकाश पडण्याची गरज आहे आणि ह्याची पूर्ण चौकशी होण्याची गरज आहे, जी पाकिस्तानमध्ये होण्याची सुतराम शक्यता मला दिसत नाही. पण एवढ्या सगळ्या केसेस घडत असून सुद्धा त्या महिला अशा तऱ्हेने प्रलोभनाला बळी कशा पडतात, हा प्रश्न आहे. पण हा प्रश्न खरं म्हणजे आपल्याला हिंदूंना पडायची गरज नाही. मेरा अब्दुल ऐसा नहीं है म्हणणाऱ्या किती हिंदू महिला ह्या अशा तऱ्हेने मोहपाशात गुरफटतात आपण बघितलेलं आहे आणि सरतेशेवटी आपल्या आयुष्याचं बरं वाईट करून घेतात. मग ज्या गौरकाय महिला ज्यांना पूर्णपणे मुक्त जीवन जगण्याची आज लहानपणापासून सवय लागलेली आहे, त्या अशा प्रकारे जर का लुभावल्या गेल्या तर नवल काय? या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. हे नेमकं केवळ घटना तर घडलेली आहे नक्की, पण या निमित्ताने उपपंतप्रधानांना अडचणीत आणण्याचा हा राजकीय डाव आहे का? हा सुद्धा सवाल महत्वाचा आहे. आपल्याला या केसकडे भविष्यात सुद्धा बघावं लागेल आणि त्याच्या प्रगतीचा आपण आढावा घेत राहू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचं सहकार्य असंच चालू ठेवा. धन्यवाद.